इथे पण आमची गॅलरी छानपैकी आज पाऊस पडतोय आणि आम्ही लवकर उठलोय. आता वाजले आहेत 6:30 आणि उजेड बघा किती. आणि अजून पाऊस चालू आहे. आई सांगत म्हणजे आई बाबा आलेत राहायला, तर आई सांगत होती की 4:30 की 4 वाजता पाऊस चालू झाला आणि अजून पाऊस आहे. इथे पण आमची गॅलरी पूर्ण भिजून गेली आहे आणि पाऊस स्टील गोइंग ऑन. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता निघालो आहोत. बाय. हॅलो गाईज, आता आम्ही चाललो आहे. माझा आवाज तुम्हाला नीट नसेल ऐकायला येत, पण आम्ही मिहिरा बसली आहे आजोबांकडे. मी बाय कर. तर आम्ही आता चाललो आहे हातात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, जे छत्रपती संभाजीनगर इथे आहे. आणि आमचा सडन प्लॅन झाला, असं काही आधी ठरवलेलं नव्हतं. आई बाबा आले, फक्त 2 दिवसासाठी इकडे आलेत, सॅटर्डे संडे. मग मंडेपासून माझ्या भावाचा जॉब आहे, त्यामुळे मग आम्ही एक छोटी ट्रीप, एक शॉर्ट ट्रीप आम्ही वन डेमध्ये करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कसं जायचं तिथे, कारण आम्ही बाय रोड जातो आहे. मी तुम्हाला बाय रोडची जी इन्स्ट्रक्शन्स आहेत ती मी सगळं सांगेन इन डिटेल. आणि राहुल आणि प्रसाद पुढे बसले. राहुल, प्रसाद पुढे बसला, गाडी चालवतोय. मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये नक्की सगळेजण दाखवेन. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. आता आम्ही इकडे थांबलो आहे, ऑन द वे, म्हणजे हायवेच आहे. आणि तिथे एक फूड प्लाझा आहे, मिडवे फूड प्लाझा. तर आम्हाला नाश्ता पण करायचा होता, त्यामुळे आता आम्ही थांबलोय, गाडी पार्क करतोय. प्रसाद आणि राहुल पुढे ऑर्डर द्यायला गेलाय. मिहिराचं फोटो सेशन चालू आहे आजची बरोबर. आम्हाला टिटवाळ्यावरून येण्यासाठी 275 किलोमीटर्स लागलं टोटल, म्हणजे 275 किलोमीटर्स आहे पूर्ण घृष्णेश्वर टेम्पल पर्यंत. नाश्ता तर खूप छान आम्हाला इथे मिळाला. तुम्ही सुद्धा कधीतरी ट्राय करा जर इथून जात असाल तर. आणि एकच इथे शॉप होतं, चिक्की वगैरे सर्व मिळत होतं, सो आम्ही तिकडनं थोडंसं प्रवासासाठी घेतलं. पण त्यानंतर मग आम्ही निघालो. ऑन द वे आम्हाला जिथे जायचं तिथे आम्ही निघालो. मिहिरा बसायला थोडा वेळ लागतो. कसारा घाटावरून आम्ही सुरळीत रस्ता पार केल्याच्या नंतर आता आम्ही चाललो आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, जो मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग आहे. आणि त्याबद्दल सुद्धा मी थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते. जर कधी तुम्ही जात असाल तर हा रोड नक्की ट्राय करा, कारण आम्हाला सर्वांना खूप आवडला हा रोड आणि खरंच खूप छान काम केलंय रोडचं. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आणि 120 किलोमीटर रुंदीचा 6 पदरी असा रस्ता आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या राजधानीला मुंबईला महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरशी जोडतो. हा महामार्ग टोटल 10 जिल्ह्यांमधून आणि 26 तालुक्यांमधून जातो आणि ह्यामध्ये 390 गावं कव्हर केली आहेत. आणि मुंबई आम्ही निघालेलो तेव्हाच पावसाळी वातावरण झालेलं. इनफॅक्ट पाऊस चालू पण झालेला आणि आम्हाला निघतानासुद्धा छान पाऊस मिळाला. आणि आतासुद्धा तसंच वातावरण झालं आहे. आणि समोर छानपैकी पवनचक्क्या खूप साऱ्या लावलेल्या आणि मिहिरालासुद्धा मी त्या दाखवल्या. आम्ही आता समृद्धी महामार्गावर थांबलेलो आहे, सगळे थांबलेत. थोडंसं प्रसादला रिलीफ. त्या ट्रक भरपूर फास्ट आहे तिथे. 120चं स्पीड मेंटेन करायला इन्स्ट्रक्शन होते, पण आम्ही थोडंसं एक गाडीचं बोनेट पण गरम झालेलं, त्यामुळे मग प्रसादने सर्व ओपन केलं. टोटल 3 की 3.5 तासाच्या नंतर, ऑलमोस्ट 4 तास तुम्ही म्हणा, 4 तास आमचा ट्रॅव्हलिंगचा झाला, कारण त्यामध्ये नाश्ता वगैरे सर्व झालं त्यामुळे. तर आम्ही त्याच्यानंतर पोहोचून गेलो आहे. आणि समृद्धी महामार्ग जेव्हा तुम्ही एंड करता तर ॲट द एक्झिट पॉईंट तुम्हाला टोल चार्ज करतात. जेव्हा स्टार्ट ऑफ द जो महामार्गाचा स्टार्ट आहे तिथे तुम्हाला टोल चार्ज नाही करत. जेव्हा तुम्ही एक्झिट करता, ती एक्झिट तुम्ही कुठूनही करा, कुठल्याही गावामध्ये करा, तर त्या गावाच्या इथे तुम्हाला टोल चार्ज करतात आणि तेवढे चार्जेस घेतात. आमचे टोटल मिळून येताना जाताना 650 रुपये चार्ज झाला टोलचा. आणि इथे तुम्ही बघू शकता पे एन पार्कची मोठी छान पार्किंग आहे.
पण पार्किंग करायच्या आधीच आमच्या मागे बायका लागलेल्या, ओटी घ्या ओटी घ्या, म्हणजे ते हारं फुलं वगैरे जी फळं असतात शंकराची ती घ्या. पण तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सांगते की त्यांनी खूप हा बाजार मांडून ठेवला आहे, कारण ते 50ची ओटी देतात आणि पुढे गेल्याच्या नंतर त्यामध्ये भरपूर काय काय ॲड करतात आणि सांगतात की आता 70 रुपये द्या म्हणून. आणि आधी पैसे घेतच नाहीत त्या, आधी सांगतात की तुम्ही दर्शन घेऊन या आणि त्याच्यानंतर मग पैसे द्या, कंपल्सरी द्या, कारण त्या खूप हट्ट करवत्या. मग आम्ही काहीच न घेता आम्ही दर्शन घ्यायला गेलो, कारण भरपूर जण आम्ही बघवतो की काहीच न घेता चाललेले. आणि खूप छान छान बाजूला स्टॉल्स होते, सोडा होता, बिस्लेरी सोडा, त्यानंतर उसाचा रस होता. तर आम्ही लाईन थोडीफार होती जास्त, पण रविवार असूनसुद्धा लाईन जास्तच होती असं म्हणता येईल. आणि ही जी मुलं आहेत ती तुम्ही बघू शकता की असे खूप सारी माणसं येतील मध्ये आणि ते लोक बोलतात की VIP दर्शन देतो. VIP दर्शन इथे चुकूनही घेऊ नका, कारण इथे 300 रुपये 500 रुपये पर हेड चार्ज करत आहेत VIP दर्शनाचे. पण ते लोक नुसतं गेटपर्यंत सोडतात. जी गेटच्या आतमध्ये जी भली मोठी लाईन आहे त्यामध्ये VIP दर्शन नाही आहे. त्यामुळे नॉर्मल आपली लाईन लावून एकदम शांतपणे लाईन लावून जायचं, दर्शन घ्यायचं, दॅट्स इट. कारण खूप छान दर्शन होतं. फक्त महादेवांची जी पिंडी आहे तिथे थोडंसं गच्चेडी होते. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, हा आहे मंदिराचा व्ह्यू. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आतमध्ये तुम्ही दर्शन घेताना पुरुषांनी कोणतंच वस्त्र वरती परिधान नाही करायचं आहे. कमरेपासून वरती जे वस्त्र आहेत ते सर्व काढून ठेवावी लागतात आपल्याला. आणि छानपैकी दर्शन झालं आणि त्यानंतर मग आम्ही लंच केला. एक नॉर्मल हॉटेल होतं, जेवण काही एवढं खास नव्हतं कारण आम्हाला ऑप्शन नव्हता, त्यामुळे मग आम्ही तिकडे जेवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या घरी जायला, टिटवाळ्याला, कारण मिहिरा ह्या टायमाला झोपलेली. दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर ती शांतपणे झोपली आणि परत आम्ही रिटर्न जर्नी समृद्धी महामार्गानेच करणार होतो, कारण खूप जास्त आणि बेनिफिशियल ठरला आम्हाला तो रस्ता. कृष्णेश्वर मंदिर हे प्राचीन शंकराचे मंदिर असून हे भारतामधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात शेवटचं ज्योतिर्लिंग आहे आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ या लेण्यांजवळ हे मंदिर आहे. रिटर्न जर्नीमध्ये आम्ही इगतपुरीला थोडंसं पेट्रोल फिल केलं गाडीमध्ये, कारण दुसऱ्या दिवशी आईबाबांना घरीसुद्धा जायचं होतं मंडेला रात्री, तर त्यामुळे. आणि थोडंसं आम्ही इथे पेट्रोल पंपच्या इथे टाईमपास केला, कारण सर्वांना बसून कंटाळा आलेला एवढा वेळ. मिहिरा काय तिच्या फेवरेट डॉगीबरोबर, तिला डॉगी दिसला की ती एकटीच खेळत असते. त्यानंतर इथे खूप छान जांभळाचं झाडसुद्धा होतं, पण जांभूळ मात्र कच्चे होते. त्यानंतर आम्ही 8:30 की 9च्या दरम्यान आम्ही घरी पोचलो. गाईज, जर तुम्हाला व्हिडिओ माझा आजचा आवडला असेल, कृष्णेश्वर या तीर्थक्षेत्र जी काही मी इन्फॉर्मेशन दिली ती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. हे आमचे काही फोटोज आहेत, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.